हाय गाईस, तर मला जायचं आता हळदीला आणि मी होते तयार. नमस्कार मंडळी, तर मी तुमच्या सगळ्यांची लाडकी पाटलीनबाई आणि आज मी मस्तपैकी रंग सॉरी मेकअप करते कारण मला जायचं आहे हळदीला. मला काही एवढा खास मेकअप जमत नाही, पण जसं काय तसा करते आणि तो एकदम भारी होऊन जा. आणि मेन गोष्ट अशी की मी मेकअपमध्ये फक्त फाउंडेशन, कॉम्पॅक्ट पावडर बस एवढ्याच गोष्टी यूज करते आणि ब्लश, लिपस्टिक हे तर नॉर्मल आहे, एवढंच यूज करते आणि माझा मेकअप एकदम परफेक्ट, कारण मी पहिल्यापासून सुंदर आहे ना म्हणून. आणि गाईज आता मी मेकअप करते आणि माझे पप्पा खालून मला आवाज देत आहे की चल चल. त्यांची सगळ्यांची तयारी झालेली, पण मी एक इथे लेट तयारी करायला सुरुवात केलेली आहे आणि खूप टाइमपास करत. पण मुली टाइमपास थोडी न करता, त्यांना वेळच लागतो ना रेडी व्हायला. पण फायनली एकदाची रेडी होऊन गाडीत बसली, पण ही हवा सगळे माझे केस सेट केलेले खराब करत होती. मला माहिती की माझा मेकअप लुक आता एकदम परफेक्ट दिसत नाहीये, पण मी एक काम करते, आता पहिले आम्ही तिथे पोहोचतो आणि मग मी तुम्हाला माझा पूर्ण मेकअप दाखवते, मग सांगा कशी दिसते. आणि फायनली आम्ही इथे लोकेशनला पोहोचलो आणि लोकेशन होतं डेमोक्रेसी हॉटेल. वाव, तुम्हाला तर माहितीच असेल किती सुंदर आहे. आणि मी जशी एंट्री करते, लोक असे बघताय जसं कोणी सेलिब्रिटी वगैरे आलेलं आहे, कारण सगळे माझ्याकडे वळून वळून बघत होते, कारण मी एवढी सुंदर दिसत होती ना म्हणून बघत होते. आता हळदीचं फंक्शन तर काय आपल्या घरचंच होता, त्यामुळे तर काही विषयच नव्हता. आणि इथे नवरदेव नवरी यांच्या दोघांची हळद एकत्र होती. प्रोग्राम तर होत राहील, पण पहिले पेट पूजा करले ते, म्हणून मग आम्ही सगळ्यांनी पहिले खायवर फोकस केला. आणि ऋतुराज इथे सगळ्यांना पाणी बॉटल वगैरे देत होता. आता मम्मीचं तर चाललं की माझी आणि वेणूची पहिले रील काढून दे, म्हणून मग त्यांची व्हिडिओ काढून घेतली. आणि त्यानंतर मग मम्मीने आणि आम्ही दोघांनी पण आमची जे ट्रान्झिशन रील होती ती कंप्लीट करून घेतली. आणि तुम्ही अजून पण आमच्या दोघींची ट्रान्झिशन रील नसेल बघितली तर मी युट्यूब आणि इन्स्टा दोघीकडे अपलोड केली. आणि इथे मला माझे दोघं क्यूट फॅन्स भेटले. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी होती की ते नवरदेवाकडून. ठीक आहे कोणीतरी तर ओळखतं मला नवरदेवाकडून. बाकी सगळं तर होत राहील, पहिले फोटोज आणि व्हिडिओज आपले मेन आहेत, त्यामुळे मग मी माझे सगळे फोटो व्हिडिओ क्लिक करून घेतले. ट्रान्झिशन रील जे काही काढायचे होते ते काढून घेतलं. आणि त्यानंतर मग आम्ही गेलो आईस्क्रीम खाण्यासाठी. मस्त आईस्क्रीम खाऊन घेतली. त्यानंतर पाणीपुरी वगैरे जे काही होतं स्टार्टर मध्ये ते खाऊन घेतलं. मग सगळ्यांसोबत फोटोज व्हिडिओज काढले. ही आहे आमची नवरीबाई आणि या नवरीची आई म्हणजेच आमची मामी. आणि त्यानंतर मग सगळ्यांनी ग्रुप फोटो, सगळ्यांनी माझ्यासोबत, मी त्यांच्यासोबत मस्तपैकी फोटोज वगैरे क्लिक करून घेतले. हळद वगैरे लावली गेली, सगळं झालं. आणि आता वेळ आलेली डान्स करायची. मग मस्तपैकी थोडा 5-10 मिनिटं डान्स केला मी पण त्यांच्यामध्ये. म्हटलं तेवढं शूटिंग मध्ये येऊन येईल, कसं कळलं पाहिजे, लग्नाला आली होती. आणि त्यानंतर मग आम्ही सगळे बसलो जेवायसाठी. आणि हे महाशय चपलीवर मोबाईल ठेवून म्हणजे स्टँड सारखं मस्तपैकी फोन बघतोय. आणि एक आम्ही कुठे पण जाओ खाणं नाही सोडलं पाहिजे. आणि मी हळदीच्याच ठिकाणी या मामींना मस्तपैकी मेहंदी काढून दिली होती, पण तो व्हिडिओ नाही घेतला कोणी, कारण जेव्हा मी कामं करते तेव्हा नाही कोणी व्हिडिओ घेत, खाताना घेतात. ठीक आहे जाऊ द्या.